नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी एम पी सी या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली येणारी दुय्यम सेवा पूर्व परीक्षा, त्याचप्रमाणे त्याची मुख्य परीक्षा, एम पी एस सीची राज्यसेवेची मुख्य परीक्षा या दृष्टीने आपण कोकणातील ज्या नद्या आहेत त्यावरती प्रश्नोत्तरे घेणार आहोत. इम्पॉर्टन्स आपण प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. या अगोदर नदी प्रणाली संदर्भात जेवढे काही महाराष्ट्रामध्ये नद्या आहेत प्रमुख, त्या लेक्चरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच आय बटनमध्ये उपलब्ध होईल. जर तुम्ही ते लेक्चर पाहिले नसेल तर आवर्जून पहा विद्यार्थी मित्रांनो. लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही या स्टडी एम पी सी या चॅनलला नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या अशाच प्रकारच्या लेक्चरचे अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल. आपण कोकणातील नद्या आज घेणार आहोत, त्यावरती प्रश्न उत्तरे घेणार आहोत आणि पुढच्या लेक्चरमध्ये एक एक टप्पा जसं कृष्णा भीमा खोरे, गोदावरी खोरे आणि तापी नर्मदेचे खोरं यामध्ये वेगवेगळ्या पार्ट्समध्ये आपण प्रश्नोत्तरे घेणार आहोत. कोकणातील नद्या प्रश्नोत्तरे. पहिला प्रश्न आहे, ठाणे व पालघर जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम ओळखा. ओके, आपल्याला ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील ज्या नद्या आहेत त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आपल्याला ओळखायचा आहे. ओके, पहिला ऑप्शन आहे वैतरणा, तानसा, सावित्री, उल्हास. दुसरा ऑप्शन आहे तानसा, वैतरणा, उल्हास, पातळगंगा. तिसरा ऑप्शन आहे सूर्या, तानसा, वैतरणा, उल्हास आणि चौथा ऑप्शन आहे सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास. तर याचं उत्तर आहे सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास. चौथ्या क्रमांकाचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, ॲन्सर आहे चौथं. ओके, ह्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अशा नद्या आहेत. त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे. जर तुम्हाला शॉर्टकट लक्षात ठेवायचं असेल ट्रिक्स, तर सु ताऊ ही ट्रिक्स लक्षात ठेवा. सु म्हणजे सूर्या, व म्हणजे वैतरणा, ता म्हणजे तानसा आणि उ म्हणजे उल्हास. ओके, सु ताऊ ठाणे जिल्ह्यामध्ये आहे असं तुम्ही आपल्या परीने लक्षात ठेवा. ओके, त्याचप्रमाणे दमणगंगा ही नदीसुद्धा आहे जी की पालघर आणि गुजरात राज्याची सीमा बनवते. एक प्रकारे आपल्या महाराष्ट्राची सीमा बनवते. लक्षात ठेवा, ही सुद्धा महत्त्वपूर्ण नदी आहे. त्यामुळे दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा आणि उल्हास या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नद्या आहेत. ओके, त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम ओळखा. आपण कोकणातून उत्तरेपासून दक्षिणेकडे जाणार आहोत, जेणेकरून त्या नद्या आपल्याला लक्षात राहण्यास सोपं जाईल असे प्रश्न आपण तयार केलेले आहेत. रायगड जिल्ह्यातील आपल्याला नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम ओळखायचा आहे. पहिला आहे पातळगंगा, काळ, कुंडलिका, अंबा. दुसरा ऑप्शन आहे काळ, पातळगंगा, अंबा, कुंडलिका. तिसरा ऑप्शन आहे पातळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ आणि चौथा ऑप्शन आहे अंबा, पातळगंगा, कुंडलिका, काळ. तर याचं उत्तर आहे पातळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ हा योग्य क्रम आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे. ॲन्सर आहे तिसरं. ओके, आणि ट्रिक्स लक्षात ठेवा. पाक 2, पी म्हणजे पात्रगंगा, ए म्हणजे अंबा, के 2 म्हणजे डबल के आहे आणि पहिला केचा आहे कुंडलिका, दुसरा के आहे तो काळ. तुम्ही अंकामध्ये सुद्धा लक्षात ठेवू शकता. पातळगंगेचे 5 वर्ड्स आहेत म्हणजे 5, अंबाचे 2 वर्ड्स आहेत म्हणजे 2, कुंडलिकाचे 4 आणि काळचे 2 असे 52-42 हा अंक रायगडसाठी लागू होतो. असं लक्षात ठेवा आपल्या परीने. मी हे ट्रिक्स लक्षात ठेवूनच त्या नद्या लक्षात ठेवतो. ओके, त्यानंतर आहे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम ओळखा. पहिला ऑप्शन आहे सावित्री, जोग, भारजा, शास्त्री, वसिष्ठी, काजळी, मुचकुंदी, काजवी. दुसरा ऑप्शन आहे सावित्री, भारजा, जोग, वसिष्ठी, शास्त्री, काजळी, मुचकुंदी, काजवी. तिसरा ऑप्शन आहे भारजा, सावित्री, जोग, वसिष्ठी, काजळी, शास्त्री, मुचकुंदी, काजवी आणि चौथा ऑप्शन आहे काजवी, मुचकुंदी, काजळी, सावित्री, भारजा, जोग, वसिष्ठी आणि शास्त्री. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2, सावित्री, त्यानंतर भारजा, त्यानंतर जोग, त्यानंतर वसिष्ठी, त्यानंतर शास्त्री, त्यानंतर काजळी, त्यानंतर मुचकुंदी आणि त्यानंतर काजवी हा रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे. तुम्ही ट्रिक्स सुद्धा लक्षात ठेवू शकता विद्यार्थी मित्रांनो. ती ट्रिक्स अशी आहे, साबोजो, वशिका, मुका. ओके, साबोजो, वशिका, मुका. सा म्हणजे सावित्री, भा म्हणजे भारजा, जो म्हणजे जोग, व म्हणजे वशिष्ठी, शी म्हणजे शास्त्री, का म्हणजे काजळी, मू म्हणजे मुचकुंदी आणि का म्हणजे काजवी. ओके, ही ट्रिक्स लक्षात ठेवा. कारण
कोकणामधील ज्या नद्या आहेत त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधील नद्या आहेत, अत्यंत इम्पॉर्टन्स आहेत आणि तिथंच जास्त आपली जमलिंग होते. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा तोंडपाठ करून ठेवा. बाकीचे तुम्ही कशाही नद्यांचा प्रश्न आला त्यावरती तर तुम्ही कसेही टॅकल करू शकता. पण रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या नद्या आहेत जास्त करून काजळी आणि काजवी यामध्ये खूप कन्फ्युजन होऊन जातं, लक्षात ठेवा. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जी ट्रिक्स आहेत तुमच्या परीने तुम्ही सुद्धा तयार करू शकता आणि ती लक्षात ठेवू शकता. ओके, असं नाही आहे की ही ट्रिक्सच लक्षात ठेवा. त्यानंतर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम मोका. पहिला ऑप्शन दिला आहे देवगड, शूक, आचरा, गड, कर्ली, तेरखोल. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे शूक, देवगड, आचरा, गड, कर्ली, तेरखोल. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे तेरखोल, शूक, देवगड, आचरा, गड, कर्ली. चौथा ऑप्शन आहे देवगड, आचरा, गड, कर्ली, शूक आणि तेरखोल. तर याचं उत्तर आहे दुसरं ऑप्शन बरोबर आहे. शूक, देवगड, आचरा, गड, कर्ली आणि तेरखोल हा ऑप्शन बरोबर आहे. याची ट्रिक्ससुद्धा लक्षात ठेवा. सुदे आग लागली कतेरी. ओके, ही ट्रिक्स लक्षात ठेवा. ओके, शू म्हणजे शूक, दे म्हणजे देवगड, आ म्हणजे आचरा, ग म्हणजे गड, क म्हणजे कथेरी, तेरी म्हणजे तेरेखोल. ओके, हे झाले प्रश्न. ज्या नद्या आपल्या उत्तरेकडून दक्षिणेकडे आहेत त्यांचा योग्य क्रम आपल्याला माहिती आहे. कुठली कुठली? दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास. त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये पातळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलं तर सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी, शास्त्री, काजळी, मुचकुंदी, काजवी. त्यानंतर आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलो तर शू, देवगड, आचरा, गड, कर्ली, तेरखोल. ओके, या महत्त्वपूर्ण नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. ओके, आता पूर्ण कोकण विभागातील नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे ओके लक्षात ठेवा, साऊथ टू नॉर्थ असा क्रम आपल्याला लावायचा आहे. त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे तेरेखोल, शूक, काजवी, सावित्री, पातळगंगा, उल्हास, दमणगंगा. दुसरा ऑप्शन आहे तेरखोल, काजवी, शूक, सावित्री, पातळगंगा, उल्हास, दमणगंगा. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे शूक, काजळी, देवगड, सावित्री, दमणगंगा, पातळगंगा, उल्हास. आणि चौथा ऑप्शन आहे गड, सावित्री, काळ, अंबा, उल्हास, वैतरणा आणि तानसा. हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर मी सांगणार नाही, तुम्ही नक्की सांगा या प्रश्नाचं उत्तर. ओके, तुमच्यासाठी ठेवतोय आणि तुम्ही कोकणातील विभाग आणि खाली त्याचं ॲन्सर सांगा कमेंट बॉक्समध्ये. ओके, नक्की सांगा. अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेला आहे त्यांचा क्रम, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देण्यास तुम्हाला सोपं जाईल. सो नक्की द्या तुम्ही उत्तर. ओके, मी स्किप करतोय या प्रश्नाचं उत्तर. ओके, त्यानंतर खालीपैकी कोणता पर्याय विसंगत आहे? आपल्याला विसंगत पर्याय ओळखायचा आहे, म्हणजे एक प्रकारचा चुकीचा पर्याय यापैकी ओळखायचा आहे. पहिला आहे उल्हास आणि वसई, म्हणजे इथं नदी दिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला खाड्या दिलेल्या आहेत. ओके, दुसरा आहे ऑप्शन सावित्री, बाणकोट. तिसरा आहे काजळी, भाट्टे आणि चौथा आहे काजवी, पूर्णगड. आपल्याला ओळखायचा आहे योग्य क्रम. तर आपल्याला ओळखायचा आहे विसंगत पर्याय. तर चौथा पर्याय आहे तो विसंगत आहे, लक्षात ठेवा. काजवीची जी खाडी आहे ती जैतापूर आहे, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. आणि बाकीच्या ज्या खाड्या आहेत त्या बरोबर आहेत. ओके, उल्हास नदीची वसई खाडी, सावित्री नदीची बाणकोट खाडी आणि काजळी नदीची भाट्टे खाडी. ओके, त्यानंतर खालीपैकी कोणता पर्याय विसंगत आहे? आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. आपण या प्रश्नापासून खाड्यांचा प्रश्न आपण कव्हर करत आहोत, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे इम्पॉर्टन्स आहे एक एक क्वेश्चन. ओके, पहिला ऑप्शन आहे दमणगंगा, डहाणू. त्यानंतर वैतरणा, दातिवरा. त्यानंतर मिठी नदीची माहीम, उल्हास नदीची वसई. आपल्याला माहिती आहे चौथा ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर मिठी नदीचा पण बरोबर आहे, माहीमची खाडी आहे. वैतरणा, दातिवरची खाडी आहे. दमणगंगा, डहाणूची खाडी नाही, बोवडी, तळसरीची खाडी निर्माण करते दमणगंगा नदी, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. ओके, आणि ज्या पालघर जिल्ह्यातील ज्या खाड्या आहेत, पालघर आणि ठाणे जिल्हा आणि मुंबई जिल्हा मिळून, तर बोडी, तळसरी, त्यानंतर तातिवरा, वसई, मनोरी आणि माहीम. ओके, बोडी, तळसरी, दमणगंगा, तातिवरा, वैतरणा, वसई, उल्हास, मनोरीची खाडी आणि माहीम, मिठी नदीची खाडी. ओके, लक्षात ठेवा, हे उत्तरेपासून दक्षिणेकडे क्रम आहेत. ओके, त्यानंतर आहे खालीपैकी कोणता पर्याय सत्य आहे, म्हणजे आपल्याला बरोबर पर्याय ओळखायचा आहे. पातळगंगा, राजापूर, कुंडलिका, धर्मातर,
सावित्री बानकोड, भारजा भाट्टे. ओके, तर आपल्याला बरोबर ऑप्शन ओळखायचं आहे. तर सावित्री नदीची बानकोड खाडी दिलेली बरोबर आहे. बाकीची ज्या खाड्या आहेत, पातळगंगेची खाडी आहे, धरमतर, कुंडलिकेची खाडी आहे, राजापूर, सावित्रीची खाडी आहे ती बानकोड बरोबर आहे, आणि भारजा नदीची खाडी आहे ती केळीची. ओके, धरमतर, राजापूर, बानकोड आणि केळीची. ओके, लक्षात ठेवा. ह्या रायगड जिल्ह्यातील ज्या खाड्या आहेत महत्त्वपूर्ण, त्यांचा उत्तरेपासून दक्षिणेकडे क्रम आहे. सावित्री नदी नैसर्गिक बॉर्डर बनवते रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याची. ओके, महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. भारजा नदी ही रत्नागिरी जिल्ह्यातील नदी आहे. ओके, खालीलपैकी कोणता पर्याय विसंगत आहे? चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. वशिष्ठी धापोड, शास्त्री जयगड, मुचकुंदी पूर्णगड आणि काजळी आहेत जैतापूर. तर याचं उत्तर आहे ऑप्शन चौथा. याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, काजळी नदीची जी खाडी आहे ती भाट्टे आहे. ओके, आणि काजवी नदीची खाडी आहे ती जैतापूर आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या नद्या आहेत त्यांचा उत्तरेपासून दक्षिणेकडे क्रम पहा, त्यांच्या खाड्यांचा क्रम पहा. दाभोळ, वशिष्ठी नदी, शास्त्री जयगड, काजळी आहे, भाट्टे, मुचकुंदी पूर्णगड आणि काजवी आहे ती जैतापूरची खाडी आहे. ओके, लक्षात ठेवा. हा उत्तरेपासून दक्षिणेकडे क्रम आहे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांच्या खाड्यांचा. ओके, त्यानंतर आहे खालीलपैकी कोणता पर्याय चूक आहे? ओके, आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. ओके, आचरा, आचरा, तेरेखोल, वेंगुर्ला, गड, कालावल आणि शुक, विजयदुर्ग. तर याचं उत्तर आहे तेरेखोल, वेंगुर्ला हे चुकीचं उत्तर आहे. तेरेखोलची आहे खाडी आहे ती तेरेखोलच आहे. ओके, वेंगुर्ला नाही. ओके, आचरा आहे, गड नदीची कालावल, शिवक नदीची विजयदुर्ग आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या नद्या आहेत त्यांचा उत्तरेपासून दक्षिणेकडे क्रम पहा खाड्यांचा. विजयदुर्ग, देवगड, आचरा, कालावल, कर्ली आणि तेरेखोल. शुक नदीची विजयदुर्ग खाडी, देवगड नदीची देवगड खाडी, आचरा नदीची आचरा खाडी, गड नदीची कालावल, कर्ली नदीची कर्ली आणि तेरेखोल नदीची सुद्धा तेरेखोल. असा उत्तरेपासून दक्षिणेकडे क्रम आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर खाली दिलेल्या नकाशामधील नदी ओळखा. आपल्याला नदी ओळखायचं आहे या नकाशामधील. लक्षात ठेवा, तो जर तुम्ही महाराष्ट्राचा राजकीय नकाशा जर व्यवस्थित केला असाल तर तुम्हाला जिल्हे लक्षात राहण्यास खूप सोपं जाईल. ओके, त्याच्यावर सुद्धा प्रश्न उत्तरे आपण लेक्चर बनवलेलं आहे. जर तुम्ही ते पाहिले नसेल तर पाहून घ्या. अत्यंत महत्त्वाचं लेक्चर आहे. ओके, त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. ओके, आपल्याला नदी ओळखायचं आहे. प्रथम आपण जिल्हा ओळखायला शिका. हा आहे रत्नागिरी जिल्हा आहे. तर यामध्ये दिलेले आहेत ऑप्शन सावित्री, पातळगंगा, काजळी, वशिष्ठी. आपल्याला माहिती आहे पातळगंगा ही नदी रायगड जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे ऑप्शन 2 जातो. त्यानंतर सावित्री नदीसुद्धा ही बॉर्डर करून वाहते नैसर्गिक रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याची, म्हणजे ऑप्शन 1 पण जातो. आणि राहिले 2 ऑप्शन काजळी आणि वशिष्ठी. तर याचं उत्तर आहे वशिष्ठी. ओके, लक्षात ठेवा, वशिष्ठी नदी आहे. ओके, त्यानंतर खालीलपैकी कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? आपल्याला ओळखायचं आहे लांब नदी. 1 आहे पैतरणा, त्यानंतर उल्हास, त्यानंतर 3 सावित्री आणि 4 आहे वशिष्ठी. तर कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी आहे ती पैतरणा. जवळजवळ हिची लांबी आहे 154 किलोमीटर. ओके, लक्षात ठेवा. आणि उल्हास नदीची ज्या लांबी आहे ती 130 किलोमीटर आहे. ओके, कन्फ्युजन होऊ देऊ नका. त्यानंतर कोकणाच्या दक्षिण सरहद्दीलगत टिंबटिंब खाडी आहे. आपल्याला आता खाडी ओळखायला सांगितलेले आहे. कोकणाच्या दक्षिण बाजूकडे असणारी जी खाडी आहे, अंतिम खाडी, ती आपल्याला ओळखायची आहे. 1 आहे वसई, त्यानंतर दाभोळ, त्यानंतर तेरेखोल आणि बाणकोट. जर व्यवस्थित या अगोदरचे प्रश्न पाहिले असेल तर हा प्रश्न टॅकल करण्यास खूप सोपं जाईल. ओके, वसईची उत्तरेकडील आहे पालघर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर दाभोळची रत्नागिरी, बाणकोटसुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये येते. आणि राहिला ऑप्शन मग तेरेखोल. याचं उत्तर आहे तेरेखोल. ओके, त्यानंतर कोकणाच्या उत्तर सरहद्दीलगत टिंबटिंब खाडी आहे. पहिला ऑप्शन आहे दातीवरा, बोर्डे, तळसाळी. तिसरा ऑप्शन आहे वसई आणि चौथा ऑप्शन आहे तेरेखोल. तर याचं उत्तर आहे बोर्डी, तळसरी. दमणगंगेची खाडी आहे. ओके, लक्षात ठेवा. विहार तळे भागातून उगम पावून दक्षिणेकडे वाहत जाणाऱ्या मिठी नदीची एकूण भौगोलिक लांबी किती? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला यावरती प्रश्न बनू शकतो विद्यार्थी मित्रांनो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे,
लक्षात ठेवा. मिठी नदीची जी एकूण लांबी आहे ती आपल्याला ओळखायची आहे. ओके. तर पहिला ऑप्शन आहे 13.5 किलोमीटर, दुसरा ऑप्शन आहे 23.5 किलोमीटर, तिसरा ऑप्शन आहे 33.5 किलोमीटर आणि चौथा ऑप्शन आहे 43.5 किलोमीटर. तर याचं उत्तर आहे 13.5 किलोमीटर एवढी भौगोलिक लांबी मिठी नदीची आहे. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे लांबीने खूप लहान जलद प्रवाही अरुंद पात्रातून वाहणारी त्रिभुज प्रदेश निर्माण न करणारी टिंबटिंब ही नदीची जोडी वरील वैशिष्ट्यांशी संबंधित आहे. जी वैशिष्ट्ये नद्यांची आहेत आपण त्या लेक्चरमध्ये पूर्ण कव्हर केलेली आहे. वैशिष्ट्ये जी पश्चिम कोस्टला असलेल्या नद्यांची वैशिष्ट्ये आणि ईस्ट कोस्टला असलेल्या नद्यांची वैशिष्ट्ये योग्यप्रमाणे कव्हर केलेली आहेत. ओके, जर ते लेक्चर पाहिले नसेल तर पाहून घ्या. जर ते लेक्चर व्यवस्थित पाहिलं असेल तर हा प्रश्न डोळे झाकून तुम्ही देऊ शकता या प्रश्नाचं उत्तर. ओके, पहिलं ऑप्शन आहे वशिष्ठी सावित्री, 2 भीमा कृष्णा, 3 गोदावरी नर्मदा आणि 4 तापी कृष्णा. ओके, तर याचं उत्तर आहे वशिष्ठी आणि सावित्री. ओके, लांबीने कोकणातील नद्या लहान खूप असतात, करंट त्यांचा खूप जास्त असतो, अरुंद पात्र असतात आणि त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही तर खाड्या निर्माण करतात. ज्या वेस्ट कोस्टला ज्या काही नद्या आहेत त्या त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही, कारण नैसर्गिक जी भौगोलिक परिस्थिती आवश्यक असते ती नाही आहे. ओके, जी ईस्ट कोस्टला आहे. लक्षात ठेवा, ईस्ट कोस्टला त्रिभुज प्रदेश आहेत परंतु वेस्ट कोस्टला नाही, कारण त्यांचा करंट फ्लो जास्त असतो आणि ती भौगोलिक परिस्थिती आवश्यक आहे त्रिभुज प्रदेश निर्माण करण्यासाठी. ती कोणती त्याची ही लेक्चर मी बनवलेलं आहे. ते लेक्चर तुम्ही पाहू शकता. तुम्ही आय बटनमध्ये तुम्हाला उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भारताच्या भूगोलमध्ये उपलब्ध होईल ते लेक्चर. ओके, त्यानंतर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटाजवळ कोणत्या नदीचा उगम झाला आहे. ओके, तर आपल्याला आंबोली घाटाजवळ उगम पावणारी नदी ओळखायची आहे. एक आहे वशिष्ठ आहे, 2 आहे भीमा, 3 तेरेखोल आणि 4 जगबुडी. जर व्यवस्थित नद्या माहिती असेल तर या प्रश्नाचं उत्तर देण्यास खूप सोपं जाईल. तर भीमा नदी ऑलमोस्ट पश्चिम महाराष्ट्र, वशिष्ठी आहे ती रत्नागिरी जिल्हा, जगबुडीसुद्धा रत्नागिरी जिल्हा. त्यामुळे राहिला ऑप्शन तेरेखोल नदीचा उगम आंबोली घाटाजवळ होतो. ओके, त्यानंतर खालीपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही. ओके, नद्याची दिशा ओळखायला सांगितलेलं आहे. व्यवस्थित प्रश्न वाचव विद्यार्थी मित्रांनो. काही विद्यार्थी मित्रांचा गोंधळ खूप होतो, अनेक क्वेश्चन असेच चुकतात. ओके, त्यामुळे प्रश्न व्यवस्थित अगोदर वाचा शांतपणे आणि ऑप्शन त्यानंतर वाचा व्यवस्थित. पहिला ऑप्शन आहे पात्रगंगा, दुसरा ऑप्शन शुक, तिसरा भीमा आणि चौथा उल्हास. तर आपल्याला पश्चिमवाहिनी नदी नाही. ओके, कोणती, तर यामध्ये आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवाहित होणारी कोणती नदी नाही असा प्रश्न आहे. त्यामुळे संबंधित नदीची जर दिशा व्यवस्थित माहिती असेल तर हा प्रश्न टॅकल करण्यास खूप सोपा आहे. तर पात्रगंगेची जी दिशा आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. शुक नदीची पण पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. भीमा नदीची पूर्वेकडून पश्चिमेकडे नाही तर पश्चिमेकडून पूर्वेकडे ती प्रवाहित आहे. ओके, लक्षात ठेवा. आणि उल्हास नदीची ऑफकोर्स पूर्वेकडून पश्चिमेकडे. ज्या कोकणातील नद्या आहेत त्यांची दिशा आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवाहित असणारी दिशा आहे. ओके, त्यानंतर आहे खालीलपैकी कोणती नदी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे. अगोदर उल्लेख केलेलाच आहे त्यामुळे प्रश्नाचे उत्तर देण्यास खूप सोपं आहे, सावित्री. ओके, खालीलपैकी कोणता पर्याय अचूक नाही म्हणजे बरोबर नाही आपल्याला ओळखायचं आहे, म्हणजे तो चुकीचा आहे. शहापूर, भातसा, रोहा, कुंडलिका, कर्जत, उल्हास, चिपळूण, शास्त्री. तर याचं उत्तर आहे चौथा ऑप्शन चिपळूण, शास्त्री. ही नदी आणि त्याची शहरे जी वसलेली आहेत तशा प्रकारचा फॉर्मॅटचा हा प्रश्न आहे. तर भातसा नदीकाठी शहापूर शहर, कुंडलिका नदीकाठी रोहा शहर, उल्हास नदीकाठी कर्जत शहर, तर वशिष्ठी नदीकाठी चिपळूण शहर वसलेलं आहे. त्यानंतर खालीपैकी कोणता पर्याय विसंगत आहे. पात्रगंगा, खालापूर, सावित्री, महाड, गड नदी, कणकवली, कुंडलिका, पाली. ओके, तर याचं उत्तर आहे चौथं, जो की पर्याय विसंगत आहे. कुंडलिका नदीकाठी रोहा शहर वसलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा. आणि गड नदी, कणकवली, सावित्री, महाड आणि पात्रगंगा नदीकाठी खालापूर शहर वसलेलं आहे. त्यानंतर खालीपैकी कोणतं ठिकाण जोग नदीकाठी स्थित आहे. ओके, आपल्याला विचारलं गेलेला आहे प्रश्न.
की जोग नदीकाठी कोणतं शहर वसलेलं आहे किंवा कोणतं ठिकाण वसलेलं आहे. पहिला ऑप्शन आहे चिपळूण, त्यानंतर राजापूर, त्यानंतर दापोली, त्यानंतर विजयदुर्ग. जोग नदी कुठे स्थित आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. ओके. चिपळूण शहर तर येणार नाही, वशिष्ठ नदीकाठी वसलेलं आहे. राजापूरसुद्धा येणार नाही. त्यानंतर विजयदुर्ग हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे, त्यामुळे ते सुद्धा येणार नाही. राहिला ऑप्शन दापोली. ओके. दापोली हे शहर किंवा हे ठिकाण जोग नदीकाठी स्थित आहे. ओके. त्यानंतर खालीलपैकी पेण शहर कोणत्या नदीकाठी स्थित आहे आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिला ऑप्शन आहे पाताळगंगा, दुसरा भोगावती, तिसरा उल्हास, चौथा तेरेकुळ. पाताळगंगा ऑलमोस्ट उत्तरेकडे आहे. खालापूर शहर पाताळगंगा नदीकाठी वसलेलं आहे. उल्हास नदीकाठी कर्जत. या प्रश्नाचं उत्तर आहे भोगावती. भोगावती नदीकाठी पेण शहर वसलेलं आहे किंवा स्थित आहे. खालीलपैकी काजवी नदीकाठी स्थित कोणतं शहर वसलेलं आहे? आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की काजवी नदीकाठी स्थित कोणतं शहर वसलेलं आहे. पहिला ऑप्शन आहे खेड, दुसरा देवरुख, तिसरा राजापूर आणि चौथा आहे देवगड. या प्रश्नाचं उत्तर आहे राजापूर. राजापूर शहर आहे ते काजवी नदीकाठी स्थित आहे. ओके. त्यानंतर खालीपैकी कोणते विधान अयोग्य आहे, म्हणजे आपल्याला चुकीचं विधान यापैकी ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे काळू ही उल्हास नदीची उपनदी उजव्या तीरावरून येऊन मिळते. ओके. त्यानंतर दुसरं विधान आहे वशिष्ठी नदीची उपनदी जगबुडी ही उजव्या तीरावरून येऊन मिळते. तिसरं विधान आहे बाव ही शास्त्री नदीची उपनदी डाव्या तीरावरून येऊन मिळते. आणि चौथं ऑप्शन आहे काळ ही पाताळगंगा नदीची उपनदी उजव्या तीरावरून येऊन मिळते. आपण एक एक विधान पाहूया. काळू ही उल्हास नदीची उपनदी आहे तर बरोबर आहे, आणि ती उजव्या तीरावरून येऊन मिळते तर बरोबर आहे. पहिलं विधान बरोबर आहे. त्यानंतर वशिष्ठी नदीची उपनदी जगबुडी आहे का? हो, जगबुडी आहे, आणि ती उजव्या तीरावरून येऊन मिळते तर उजव्या तीरावरून येऊन मिळते. ओके. त्यानंतर भाव ही शास्त्री नदीची उपनदी आहे, बरोबर आहे. डाव्या तीरावरून येऊन मिळते तर बरोबर आहे. आणि चौथा राहिला ऑप्शन काळ ही पाताळगंगा नदीची उपनदी आहे का? नाही. काळ ही सावित्री नदीची उपनदी आहे, जी की सावित्री नदीला उजव्या तीरावरून येऊन मिळणारी नदी आहे. त्यामुळे विधान 4 अयोग्य आहे. ओके. महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. या प्रश्नामध्ये आपल्याला किती प्रश्न कव्हर झाले बघा. संबंधित नदी, प्रमुख नदी, त्याची उपनदी आणि कोणत्या तीरावरून येऊन मिळते, हे या प्रश्नामध्ये अनेक प्रश्न आपल्याला मिळालेले आहेत आणि त्याची उत्तरे सुद्धा मिळालेली आहेत. ओके. त्यानंतर नदी ओळखा हा प्रश्न आहे. पहिलं विधान आहे ही नदी त्रिंबक अंजनेरीच्या दक्षिण उत्तरावर उगम पावते. दुसरं ऑप्शन आहे ही नदी 25 किलोमीटर जलवाहतुकीसाठी उपलब्ध आहे. आणि तिसरं ऑप्शन आहे ही नदी कोकणातील सर्वात लांबीची नदी आहे. या अगोदर आपण एक 1 लाईन क्वेश्चनमध्ये हा प्रश्न कव्हर केलेला होता, त्यामुळे ही नदी लक्षात राहण्यास खूप सोपं आहे. आणि पर्याय दिलेले आहेत दमणगंगा, बी वैतरणा, सी उल्हास आणि डी काळू. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वैतरणा नदी. ओके. तिचा उगम त्रिंबक अंजनेरीच्या दक्षिण उत्तरावर नाशिक जिल्ह्यामध्ये होतो, आणि या नदी पात्रातील 25 किलोमीटरचा मार्ग आहे, तो जलवाहतुकीसाठी उपलब्ध आहे. आणि कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी आहे, जिची लांबी आहे 154 किलोमीटर. तर उल्हास नदीची लांबी आहे 130 किलोमीटर. लक्षात ठेवा, सह्याद्री पर्वताच्या खोऱ्याचा विस्तार आहे तो उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये जास्त आहे. 130 किलोमीटर ही उल्हास नदीची लांबी आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की तुम्ही लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करून सांगा. पुढे येणाऱ्या लेक्चरची अपडेट मिळवायची असेल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढील येणाऱ्या अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण लेक्चरची अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल. थोडंच थांबू, इथंच भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये.